परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला म्हणजे मतमोजणी सुरू व्हायला अवघा अर्धा तास उरलेला आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। महायुतीने 9 तर महाविकास आघाडीने 3 उमेदवार उतरवलेत। त्यामुळे तर नेमके 12 कोणाचे वाजतायत ही सगळ्यांनाच उत्सुकता आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानसभेतले 14 आमदार हे कमी झाले, त्यामुळे विधानसभेचं संख्याबळ आता 288 वरून झाले 274। त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची 23 मतं मिळवणं हे आवश्यक ठरणार आहे। दरम्यान एक मोठं वक्तव्य आलेलं आहे। आधीच्या 2 निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी पंकजा मुंडेंचा गेम केला असं म्हणतात भास्कर जाधव। त्यांनी गंभीर आरोप केलाय आणि आता पंकजा निवडून आल्या नाहीत तर त्या नेत्याचा गेम होईल असं ते म्हणतात। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बेरजेच्या राजकारणाचं विश्लेषण करताना भास्कर जाधवांनी हा टोला लगावला। नक्की विजय कोणाचा होईल असं वाटतंय? असं आहे की आमच्या महाविकास आघाडीचे 3 उमेदवार उभे राहिले होते। महायुतीचे एकूण त्या ठिकाणी 9 उमेदवार उभे राहिले होते। आमचे 3 उमेदवार नक्की निवडून येतील आणि महायुतीचा 1 उमेदवार पडेल असं मला वाटतं। मिलिंद नार्वेकर तर 110% निवडून येतील। प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर देखील निवडून येतील आणि जयंत पाटील हे मला अर्ध्या पाऊण तासापूर्वी मी त्यांना जाऊन स्वतः भेटलो, कारण ते आमच्या कोकणातले आहेत। मी म्हटलं जयंत भाई काय परिस्थिती आहे, तुम्हाला पहिल्या पसंतीची मतं किती मिळतील? ते म्हणाले माझ्याकडे म्हणजे पवार साहेबांच्याकडे 12 मतं होती, पण जयंत पाटील स्वतः म्हणाले की मला 22 ते 23 मतं पडतील। आता पहिल्या पसंतीची 22 ते 23 मतं पडली म्हणजे ते पहिल्याच पसंतीला निवडून येतील, पण तरी देखील आम्ही आमची सर्व मतं ही जयंत पाटलांना 2 नंबरची मतं दिलेली आहेत। महायुतीत नेमका गेम कोणाचा होईल काय सांगाल? मला गेम कोणाचा होईल फक्त यावेळेला पंकजा मुंडेंचा गेम होणार नाही याची मी खात्री देतो। काय कारण आहे? मागच्या 2 वेळेला पंकजा मुंडेंचा गेम ज्या नेत्यांनी केला तो जर आता पंकजा मुंडेंचा पुन्हा गेम झाला तर त्या नेत्यांची राजकीय कारकीर्दच संपुष्टात येईल। त्यामुळे ते नेते पंकजा मुंडेंच्या प्रेमाखातर नाही तर स्वतःची राजकीय कारकीर्द वाचवण्याकरता म्हणून पंकजा मुंडेंना निवडून देतील एवढं मी सांगतो। भास्कर जाधवांचं वक्तव्य आलेलं आहे। केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत। केशव उपाध्यायजी थेट म्हणतात की त्या नेत्यांनी 2 वेळा गेम केला आणि आता त्यांना निवडून आणायचं नाही तर त्यांच्या राजकीय करिअरवर परिणाम। मला असं आहे, तात्पुरत्या कपोलकल्पित आणि तात्पुरत्या चकचकीत विधानं करण्याची जी प्रवृत्ती हल्ली जडली त्याच्या पलीकडे या विधानाला महत्त्व नाही आहे। आपण मागच्या 2 वेळा ज्यावेळी आपण बघितलं 2 वेळा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत केली, स्वतः पंकजाताईंनी खूप मेहनत केली आणि सर्वच जणांनी मेहनत केली, पण शेवटी यश अपयश वेगळे फॅक्टर्स आहेत, त्यांना आलं नाही। त्यामुळे अशा पद्धतीचं एक ब्रेकिंग मिळवायचं का एक कॅमेऱ्यात लक्ष घेतलं पाहिजे, अशा पद्धतीने केलेलं हे विधान आहे, ह्याच्या आपल्याकडे याला महत्त्व नाही। तुम्हाला काही ऍड करायचं आहे? नाही, आम्हाला काय ॲड नाही करायचं आहे। 5 मुख्यमंत्री होते, लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री म्हटल्यानंतरच फार बदल झालेले होते, हे थोडंसं मला केशवला आठवण करून द्यायचं आहे। पण असो, त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे। पण केशवजींनी जे मगाशी ऑब्जेक्शन घेतलं होतं खोटे नॅरेटिव्ह, देवव्रत राय नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहे आणि त्यांनी म्हटलं होतं की वी द पीपल ऑफ इंडिया, आपण असं म्हणतो की आम्ही भारताचे लोक, हम भारत के लोक, कशाला पाहिजे म्हणले ते? मग यांचे 5 खासदार जे कॅन्डिडेट एक केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं की हमको 400 संविधान बदलने के लिए चाहिए। खोटं आम्ही बोललो, नॅरेटिव्ह हे घडून राहिले। आम्ही लोकांच्या लक्षात आणून दिलं की हे कशा पद्धतीनं संविधानाची तोडफोड करतात, खोटं आम्ही बोलतोय। आत्ता मी नियम वाचून दाखवला, हा नियम नसेल तर मी इथेच उठबशा काढतो। ठीक आहे 62 ऐकून घ्या ना, ऐकून घ्या। त्यामुळे खोटं नॅरेटिव्ह म्हणून आपण काय केलं ऐकून घ्या। या देशातली सुज्ञ जनता आहे, कलेक्टिव्ह कॉन्शियस या देशातलं फार मोठा आहे। ठीक आहे, त्यांना असं समजून आम्ही काही म्हणू बा आणि ते ऐकून घेतील। 25 जून हा संविधान हत्या दिवस घालून 10 वर्ष संविधान हत्या मानवायचे का? आम्हाला जे घडलंय संविधान हत्या घडलंय संविधान हत्या दशकात म्हणावं लागेल। 352 ही संविधानातली कलम हा आहे, लोकांचा पुन्हा अपमान 352 ही संविधानातली कलम आहे। निवडून दिलं तो पुन्हा त्याचा अपमान ती करतात। आणीबाणी तर कमीत कमी संविधानाच्या कलमाप्रमाणे होती। अप्रत्यक्ष आणीबाणी जी आहे, सगळ्यांना विनंती करतो संविधान हत्या दशक करू आम्ही। प्लीज, आज आपण विधान परिषद निकालाबद्दल बोलणार आहोत, त्याच्यामुळे आपण मला वाटतं विषयांतर नाही, नॅरेटिव्ह चुकीचा म्हटलं म्हणून मी उदाहरण दिले। ठीक आहे, आपण नंतर बोलूया आणखी। पण एक अपडेट येते ती घेऊया आपण। अगदी थोड्या वेळामध्ये ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेत आहेत। ममता बॅनर्जींनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे
आणि अगदी थोड्या वेळामध्ये ही एक पत्रकार परिषद, त्यामुळे संयुक्त पत्रकार परिषद होते आणि यामध्ये हे दोघंही नेते नेमकं काय बोलतात पाहणं महत्त्वाचं असेल. ममता बॅनर्जी आज मुंबईमध्ये आहेत. अंबानींच्या विवाह सोहळ्याला त्या उपस्थित राहतील अशी माहिती काल समोर आलेली होती आणि या पार्श्वभूमीवर त्या पोहोचल्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला आणि थोड्याच वेळात त्यांची एक पत्रकार परिषद. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध